थंडीच्या महिन्यात सर्व भाज्या कशा भरपूर येतात, तर त्यामधलीच एक भाजी आहे कोबी। तशी तर ती 12 महिने मिळते, पण आपण आता कोबीची वडी बनवणार आहे, अगदी पौष्टिक आणि रुचकर चवीला। तर इथे मी एक कोबी बारीक चिरून घेतलेला आहे, असा चिरून घ्या बघा। एक कोबी आहे हा। इथे मी लिंबा एवढा गूळ घेतलेला आहे, त्यापेक्षा थोडी कमी चिंच घेतलेली आहे, पाव चमचा काळे तीळ, पाव चमचा चिली फ्लेक्स, मीठ चवीनुसार घेणार आहे, अर्धा चमचा मी बडीशेप घेतलेली आहे, अर्धा चमचा काळे तीळ घेतलेले आहेत। इथे मी घेतले धणा जिरा पावडर पाव चमचा, आमचूर पावडर, चाट मसाला आणि काळी मिरी पावडर। हे आलं लसूण आणि मिरचीचा मी ठेचा करून घेतलेला आहे। तुम्ही तो मिक्सर मध्ये पण करू शकता, मी क्रशर मध्ये केलेला आहे। इथे कोबी मध्ये मूठभर एवढी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि 2 मोठे कांदे चिरून घातलेले आहेत, बारीक चिरून घ्यायचं सर्व। आता यामध्ये आलं लसूण आणि मिरची यांचा बारीक मी जे क्रश करून घेतलेला आहे ते घालते। नंतर एक एक करून आपण सर्व मसाले यामध्ये घालून घेऊया। तीळ आहेत, बडीशेप आहे, आमचूर पावडर आहे, गरम मसाला आहे, धण्या जिऱ्याची पावडर आणि जितके आपण जिन्नस घेतलेले आहेत ते सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला। हे बघा मी तुम्हाला दाखवतोय, सर्व जिन्नस मी त्यामध्ये घालून घेते। काळी मिरी पावडर आहे, गूळ आहे, सर्व मिश्रण आपण घालून मिक्स करून घ्यायचं आहे। बडीशेप घातलेली आहे, तीळ आहेत, इथे थोडी टँगी टेस्ट यासाठी आणि आपल्याला ही कोबीची अळूवडी बनवायची आहे, यासाठी मी टाकते त्यामध्ये हा गूळ। बघा तुम्ही पण असे करून बघा, लहान मुलांना खूप आवडेल, मोठ्यांना घरच्यांना नाश्ता म्हणून तुम्ही देऊ शकता। शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा किंवा तुम्ही एअर फ्राय करू शकता, सकाळी डब्याला देऊ शकता। तोपर्यंत आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। मग यामध्ये आपल्याला लागेल मावेल एवढंच पीठ टाकायचं। आता मी सर्व मिश्रणाला मसाला लावून घेतला चांगला। यामध्ये ना आपण पाणी नाही टाकायचंय, बघा कोबी, कोथिंबीर, कांदा यांनी सर्वांनी पाणी सोडलेलं ना, त्याच पाण्यात आपण पीठ मळायचंय। यामध्ये थोडा मसाला घालायचा, माझा राहून गेला, विसरले मी, तर मसाला आणि हळद थोडीशी आपण यामध्ये टाकूया। इथे मी 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतली आणि पाव चमचा हळद घेतले, हे मिक्स करून घेऊया। आणि यानंतर आपण आता यामध्ये पीठ टाकून घेऊया। आणि एक जिन्नस राहिलं होतं माझं, मी चिंच भिजवली होती, जे चिंचेचा कोळ तयार केलाय तो यामध्ये आता आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण चिंचेचा कोळ टाकून घ्या, तो कसं गाळून घ्यावा लागतो ना, असं हातात तुम्ही पकडलं ना तुम्हाला तो गाळून घेता येईल। हा मिक्स करून घेऊया आपण। इथे मी मावेल एवढं नाही, याला पुरेल एवढं मी तांदळाचं पीठ आता टाकून घेतलेलं आहे आणि एक मोठी पळी भरून बेसन घेतलेलं आहे। पहिला आपण चेक करूया हे यामध्ये पुरतंय की नाही, लागल्यास तुम्ही वरून पीठ टाकू शकता आणि मग मीठ चेक करा। सर्व मिश्रण आपण पहिला मिक्स करून घेऊया। बेसनामुळे खमंगपणा वाढतो, तांदळामुळे कुरकुरीतपणा येतो आणि आपल्याला बाइंडिंगला काहीतरी पाहिजे ना, म्हणून आपण हे टाकतोय। चांगलं मळून घ्या, जे कोबीचं पाणी आहे ना ते पूर्ण मुरेपर्यंत आपल्याला मळून घ्यायचंय।
बघा पाणी सोडतेच आहे कारण यामध्ये कांदा पण आहे ना. अजून आपल्याला बेसन लागेल. आपण यामध्ये अजून 2 पळ्या बेसन टाकलेलं आणि 1 पळी बघा तुम्हाला आपल्याला म्हणजे असं तर अंदाजाने घ्यावं लागणार. तुम्ही कोबी किती घेताय, कांदा किती घेताय त्याप्रमाणे या मापाने मी पीठ घेतलं. कोबी कांदा जास्ती असेल तर पाणी सोडत राहणार, किंवा मग तुम्ही असं करू शकता कोबी कांदा कोथिंबीर सगळं पहिला मीठ टाकून त्यामधून पाणी काढून घ्या. मला हे पाणी वापरायचं होतं म्हणून मी त्याच्यातच ठेवलं आणि त्याच्यात पीठ मिक्स करून घेतलं. आता आपण सगळं चेक केलं तर थोडं मीठ कमी वाटतंय तर आपण मीठ टाकून घेऊया, नाहीतर गोडट लागेल. ते पहिला मिक्स करून घेऊया आणि याचे गोल गोल उंडे उंडे तयार करूया. आणि मी चाळण घेतलेली आहे. तुमचं डबल बॉयलर असेल तर त्यामध्ये ठेवू शकता, किंवा ढोकळ्याचं भांडं असेल त्यामध्ये पण तुम्ही वापरू शकता. आता सर्व मिक्स करूया आणि हाताला तेल लावून घेऊया. छोटे छोटे गेट टुगेदरला पण हे अगदी उत्तम पर्याय आहे. आता आपण चाळणीला तेल लावून घेऊया. थोडं हाताला तेल घेतलंय. तुमच्याकडे जर केळ्याचं पान असेल तर तेही याच्यात ठेवू शकता. तेल लावून घेतले मी. आता मी गोल गोल असे तयार करते रोल आणि यामध्ये ठेवते. थोडं हाताला तेल लावून घ्या. चला तर आपण आता हे उंडे वाळून घेतलेले आहेत. हे आपण आता उकडायला ठेवूया. वडी झाले की नाही ते बघण्यासाठी आपण याच्यात पोप टाकलेलं आहे. बघा असं जर क्लीन निघालं तर वडी तयार आहे असं समजा.